श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी स्वागत करते अगदी मनापासून तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, उद्या शुक्रवार आहे. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्या उद्या असणार आहे. तर बघा, ही जी अमावस्या आहे तर ती उद्या सुरू होत आहे आणि परवा शनिवारी समाप्त होत आहे. तर अमावस्येच्या दिवशी आपण कोणतीही सेवा केली नाही तरी पण चालेल, पण ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला अजिबात या दिवशी चुकूनही करायची नाही. नाहीतर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करण्याची आपल्यावर वेळ येईल. आणि फक्त उद्या सकाळी उठताच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू आपण उद्या टाकायची आहे. यामुळं आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होणार आहेत. आता चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला कोणत्या चुका या दिवशी करायच्या नाहीत हे आपण अगोदर पाहून घेऊया. तर बघा, अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांना एक प्रकारची धास्ती भरते किंवा बरेच जण घाबरत असतात. तर बघा, अमावस्या ही घाबरण्यासारखी नसते. ती जी आहे तर ती आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी बघा, महिन्यातून आपल्याला मिळालेला हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ असतो. यामुळं आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न आणता अमावस्या जी आहे तर ती शुभ मानावी. कारण की आपल्याला हा महिन्यातून एकदा मिळालेला दिवस आहे, त्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे. काही उपाय केले पाहिजेत. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं. अमावस्या जी आहे तर या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे असतात. अमावस्येच्या रात्री काही गोष्टींची विशेष करून आपण काळजी घ्यायची आहे. अमावस्येच्या दिवशी रात्री घराबाहेर आपल्याला फिरू नये असं आपल्या घरातील म्हातारी किंवा वयस्कर माणसं जे आहेत, म्हणजे आपली आजी किंवा आजोबा हे आपल्याला सांगत असतात. या दिवशी काही गोष्टी करणं हे वर्ज्य मानलं जातं. पण आपल्याकडून बघा, कळत किंवा नकळत जर या चुका झाल्या तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होते आणि आपल्याला कधीही आपल्या भाग्याची जी साथ आहे तर ती मिळत नाही. सतत आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, अडचणी, पश्चाताप यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सतत येत असतात. आणि म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची माहिती पाहत आहोत. तर बघा, प्रत्येक अमावस्येच्या दिवशी ही एक चूक आहे तर ती आपण अजिबात करायची नाही. मी काही नियम किंवा चुका तुम्हाला सांगणार आहे तर ते जे आहेत तर ते आवर्जून तुम्हाला पाळायचे आहेत, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी या येणार नाहीत. तर बघा, कोणती चूक आपल्याला करायची नाही. तर आपल्या हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी फार महत्त्वाची असते. प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा ही येत असते. त्यामुळं प्रत्येक पौर्णिमेचं अमावस्येचं महत्त्व जे आहे तर ते खूप वेगवेगळं आहे. तर अमावस्येच्या दिवशी बघा, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करून पुण्य हे प्राप्त करून घेतलं जातं. अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्य देखील केली जातात. पूजा पाठ, मंत्रोच्चार केले जातात. परंतु शास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी काही जी कामं आहेत तर ती वर्ज्य मानली जातात. जी लोक अशी कामं करतात तर त्यांना त्यांच्या नशिबाची साथ अजिबात मिळत नाही. त्याचबरोबर त्यांच्यावर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येत असते. तर बघा, या दिवशी आपण सकाळी उठताच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे. तर बघा, आपण ज्या अमावस्येच्या दिवशी आहे तर ते पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर त्यामुळं या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर काळे तीळ आणि गंगाजल हे टाकून स्वच्छ अंघोळ करून घ्यायचे आहे. अंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला बघा, आपली देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर आपली नेहमीची कामं जे आहेत तर ते आपण आटपून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवसाची सुरुवात करायची आहे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही ठिकाणी जायचं हे जे आहे तर ते टाळायचं आहे. एखादी जागा असेल किंवा ते ठिकाण असेल तर त्या ठिकाणी जायचं नाही. स्मशानभूमीमध्ये जायचं नाही.
तर बघा, अमावस्येच्या रात्री आपण लवकर झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे. अमावस्येला कधीही उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी आपण हे जे अमावस्या आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला काळे तीळ घालून एक लोटा पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात. ही जी कामं आहेत तर ती आपल्याला म्हणजे अमावस्येच्या दिवशी करायची आहेत. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाला एक लोटा पाणी हे अर्पण करायचं आहे. तर बघा, या दिवशी आपण आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडणे किंवा क्लेश यासारख्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. त्यामुळे आपले पितृ जे असतात तर ते आपल्यावरती नाराज होतात. आपल्या घराला पितृदोष लागत असतो. म्हणून आपल्याला ही जी कामं आहेत तर ती करायची नाही. या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीचा किंवा कोणत्याच व्यक्तीचा आपल्याला अपमान करायचा नाही. यामुळे आपल्या मागे शनिदेवांचा त्रास लागत असतो. आपल्याला राहू केतू यांचा अशुभ परिणाम मिळत असतो. म्हणून या ज्या चुका आहेत तर त्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे किंवा ब्राह्मणांना दान करायचं आहे. आपल्या कुवतीनुसार आपल्याला हे जे दान आहे तर ते करायचं आहे. तर या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. अंघोळीच्या पाण्यामध्ये मी सांगितलेल्या 2 वस्तू तुम्हाला टाकून या पाण्यानं स्वच्छ तुम्हाला अंघोळ करायची आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.